नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला ज्या योजनेविषयी माहिती सांगणार आहे ती खास शेतकऱ्यांसाठी आहे. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे अशाच नवीन व्हिडिओजसाठी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर शेतमालांचे भाव कोसळतात आणि नंतर दरवाढ झाली तरी शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांचा तोटा वाढत जातो. दरवर्षी शेतकऱ्यांसमोरील ही अडचण दूर करण्यासाठी महायुतीने भावांतर योजनेची घोषणा केली आहे. बाजारात हमी भावापेक्षा कमी दर असला तरी शेतकऱ्यांना फटका बसणार नाही. बाजारातील दर आणि हमी भाव यामधील फरकाची रक्कम सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार आहे. या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला पहिल्यांदा भावाची हमी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. 7 दिवस उरले असल्याने बडे नेते सभांच्या माध्यमातून वातावरण तापवित आहेत आणि या सभांमध्ये शेतकरी हा विषय केंद्रस्थानी आहे. तर महायुतीने आपल्या संकल्पपत्रात भावांतर योजनेचा उल्लेख केला आहे. यासोबतच संपूर्ण कर्जमाफी, कृषी पंपांना मोफत विजेची ग्वाही देखील दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील सभेत भावांतर योजनेचा उल्लेख केला. मागच्या काळात कापूस, सोयाबीनचे भाव कोसळले आणि यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी 5,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही, तर येत्या काळात हमी भावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असे वचनही त्यांनी दिले. यानंतरही आपल्या सभांच्या माध्यमातून फडणवीस यांनी भावांतर योजनेची माहिती दिली. राज्याच्या ग्रामीण भागातील विधानसभा निवडणूक प्रचारावर भाजपने सध्या शेतकरी विषयांवर फोकस ठेवला आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता. भावांतर योजनेसारख्या घोषणांमुळे विधानसभेत शेतकरी सुखावला आहे, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांची बाजारात होणारी लूट थांबेल, शेतमालाला योग्य भाव मिळण्याची शाश्वती राहील आणि बाजारातील किमतीच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही, असे भाजपचे किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले. तर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतमालाला हमीभाव मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना नेहमीच सतावत असते, पण भावांतर योजनेमुळे ही चिंता कायमची दूर होणार असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला. महायुती सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा देत भावांतर योजना काही महिन्यांपूर्वीच राज्यात लागू केली. या योजनेचा लाभ 62 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट मिळाले. 2 हेक्टरच्या मर्यादेत हा दिलासा देण्यात आला. राज्याचा विचार करता जवळपास 62 लाख शेतकऱ्यांना 2,700 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस, सोयाबीनला हमी भावापेक्षा बाजारात कमी दर मिळाल्यास यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना सरकार देते. आता केवळ कापूस, सोयाबीन उत्पादकच नव्हे तर अन्य शेतमालांसाठीही भावांतर योजना लागू केली जाणार आहे, असे भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटले आहे आणि यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. तर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर कृपया माहितीला शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.